खैरे साहेबांना थोडं माहिती आहे, धोंडे साहेबांना थोडं जास्ती माहिती आहे. कारण मी देवगिरी महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मला जिओलॉजी हा विषय माहिती नव्हता, म्हणजे भूगर्भशास्त्र काय असतं. आणि त्यावेळेस शहरामध्ये एकच ठिकाणी भूगर्भशास्त्र शिकवलं जायचं, ते म्हणजे धोंडे सर शिकवायचे. आणि आज नशिबन दोघे इकडं दोन्हीकडे बसलेले होते, त्याच्यामुळं मला त्यांच्या स्वभावाची खूप जुन्या काळापासून कल्पना आहे, खूप चांगली 30 वर्षापासून. पण नंतर मी विद्यापीठात काम केलं खूप दिवस, तेव्हा सर विद्यार्थी सेनेचे मराठवाड्याचे प्रमुख होते. त्याच्यानंतर काही दिवस त्या कोर कमिटीचे मेंबर होते महाराष्ट्राचे. आणि खूप काही मला काही श्रेय वगैरे काही घ्यायचं नाही. माझं जे गाव आहे देगलूर तालुक्यामधलं एक छोटस गाव भक्तापूर, तिथे माझी सगळी शेती आहे. तर ते अडचण अशी की लहानपणी जरी आम्ही इथं 60च्या दशकामध्ये राहायला आलो तरी उन्हाळ्यात गावाचा संपर्क आमचा शिवकुमार पाटील आहेत, अमोललाही माहिती आहे थोडस, तर तिथं आमचा संपर्क कमी झाला नाही. आणि माझ्या गावामध्ये एकच घर माझं आहे फक्त, बाकी पूर्ण 99% घर हे आणि अशा 40 आजूबाजूच्या गावांमध्ये आमच्या आजोबांचं प्रचंड मोठं नाव होतं. पण आमच्या घरी पहिलेपासूनच या सगळ्या मला खूप जण आपण बसवराज आपण नेहमी म्हणतात मला की समीर तू सकाळी बिबीजवर कसं करायचं. मला लहानपणी सवय लागली काय करायचं आता काय करायचं, तर माझ्या गावापासून ती सवय लागलेली होती. आणि खूप लोक म्हणजे सरांचं मुद्दे सगळे बरोबर आहेत, पण खूप लोक पुतळ्यांच्या मागे लागतं, साहित्याच्या मागे लागत नाही सर. आणि महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात किती मोठा रिफॉर्म केला हे वाचल्याशिवाय कळणार नाही. तो काही वीरशैव समाजापुरता मर्यादित नाही, समस्त हिंदू समाजातल्या ज्या काही चालीरीती होत्या, जे काही बंधन होते, त्याला मोकळं करायचं काम जर कोणी केलं असेल तर महात्मा. आणि तो म्हणजे सरांनी 4 महात्मा सांगितले, मी 3 म्हणजे महात्मा बसवेश्वरांना तर मी खूप लहानपणीपासून वाचलं. अतिशय म्हणजे जे त्यांनी उल्लेख केला की जगातली पहिली संसद, सरांनी उल्लेख केला, तो पुस्तकातला उल्लेख केला, मी पण वाचलेलं होतं ते. परंतु माझा त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी होता त्या संसदेमध्ये. पण समस्त समाजामध्ये समतेसाठी बहुजन हितवादी देवाला स्पर्श करायचा अधिकार जर कोणी मिळवून दिला असेल सगळ्यात पहिले 12व्या शतकात जर कोणी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायला सगळ्यांना मोकळी दिली आणि गळ्यात लिंगाष्टक घालायला सुरुवात करायला लावली, त्या महात्म्याचं नाव महात्मा बसवेश्वर आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या अख्ख्या पूर्ण त्या कार्यकाळामध्ये कधीच केला नाही. अशा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा या शहरामध्ये उभा राहतोय, ही या शहरासाठी सुद्धा घोषणावह गोष्ट आहे. तर तुम्ही पुतळे खूप उभे केले असते, पण मला अजून तो दिवस आठवतो 2011चा की 2010 ऑक्टोबर महिन्यामध्ये एका PIL मध्ये सुप्रीम कोर्टानं मोठ्या रोडवरती पुतळे बसवायला कंप्लीट बंदी केली. आणि सर खूप आग्रही होते, त्या बैठकीला मी पण होतो. आणि समीरनीच मुद्दे मांडले होते. आणि म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी मीचा अहंकार सोडायला सांगितलेला आहे. फक्त माहिती सांगतो त्या बैठकीत काय झाले होते, मी म्हणणार नाही. त्यांनी ते आपल्या मनात विचार आणले महात्मा बसवेश्वरांनी. आणि मी आदल्या दिवशी संध्याकाळी स्वामी विवेकानंद नगर उद्यान बघायला गेलो. त्या दिवसानंतर मी कालच गेलो होतो खैरे सर. तर ती जी जागा होती ती हिलटॉप जागा होती, म्हणून मी सरांना त्या बैठकीत विनंती केली होती त्यावेळेस, सर तुम्ही माझं ऐका, ते गार्डन वगैरे 3 एकर वगैरे होते, महापालिका आहे, 10% 15% काय होईल माहित नाही, पण ती जागा खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो खैरे सर मनापासून, इतकी अप्रतिम जागा दुसरी कुठलीही शहरामध्ये कुठल्याला नाही. टोटल हिलटॉप येतो. हे शहर पूर्ण कब्बशी सारखं आहे आणि त्या कब्बशीचा जो उत्तरेकडचा सगळ्यात उंच भाग आहे तो ती हिलटॉपची जागा आहे. त्याच्यामुळे तो फार अप्रतिम
जागेवरती महात्मा बसवेश्वरांनी ती बुद्धी सगळ्यांना त्यावेळेस दिली आणि ती जागा चॉईस झाली. ही खूप चांगली गोष्ट झाली. आज तिथे जेव्हा तो पुतळा उभा राहतो, आपण जेव्हा तिथे जाऊन बघतो तेव्हा कळतं की त्याची भव्यता काय आहे आणि त्या हिलटॉपचं वैशिष्ट्य काय, खाली मोकळं आहे सगळं. आणि तिथं महापालिकेनं तो पॅक सोडून, तो पॅक म्हणजे पुतळा त्याच्या आजूबाजूचं सुशोभीकरण हे सोडल्यानंतर बऱ्यापैकी केंद्र सरकारने एक मोठं गार्डन उभं करायला सांगितलं होतं. त्याला एक वर्षापूर्वी केंद्र सरकारने एक सिटी सेंटर नावाची स्कीम चालू केली होती आणि कमिशनर त्यावेळेस प्रशासक असल्यामुळं कमिशनरांनी जी श्रीकांतनी तेवढी पुतळा आणि सुशोभीकरणाची जागा सोडून पूर्ण गार्डन त्या सिटी सेंटरमध्ये टाकलं. पूर्ण त्याच्या आर्किटेक्ट पुण्याचे सर खरे साहेब, तुम्हाला मी काल दुपारी फोन तिथूनच लावला.